जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। 8 वर्षांनंतरही 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा पडून आहेत। 8ही जिल्हा बँकांना 101 कोटींच्या नोटा नुकसान म्हणून दाखवणार आहेत। जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेने 8 वर्षांपासून नकार दिलाय। नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याच्या संशयाने रिझर्व्ह बँकेने हा नकार दिलाय। नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेने 2017ची मुदत दिली होती। 31 जिल्हा बँकांनी जून 2017 पर्यंत 2270 कोटींच्या नोटा बदलल्या। नोव्हेंबर 2016 नंतरच्या 101 कोटींच्या नोटा घ्यायला मात्र रिझर्व्ह बँकेने नकार दिलाय। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या नोटा पडून आहेत। पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटी रुपये पडून आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत। 8 वर्षांनंतरही 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या जुन्या नोटा पडून आहेत। या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिलाय। 8ही जिल्हा बँका 101 कोटींच्या नोटा आता नुकसान म्हणून दाखवणार आहेत। जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेने 8 वर्षांपासून नकार दिलाय। या नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याच्या संशयाने रिझर्व्ह बँकेने नकार दिलाय। नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेने जून 2017ची मुदत दिली होती। 31 जिल्हा बँकांनी जून 2017 पर्यंत 2270 कोटींच्या नोटा बदलल्या। नोव्हेंबर 2016 नंतरच्या 101 कोटींच्या नोटा घ्यायला मात्र रिझर्व्ह बँकेने नकार दिला। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या नोटा पडून आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।